नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे राष्ट्रीय बालदिन. तर राष्ट्रीय बालदिनानिमित्त सर्व बच्चे कंपनींना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत बालदिनानिमित्त थोडीशी माहिती. बुनबुन नको म्हणून तुम्हीही तुमच्या मुलांच्या सगळ्या गोष्टींना हो म्हणता का? तज्ज्ञ सांगतात मुलांनी नकारच ऐकला नसेल तर. हल्लीच्या काळात कुठे 3-4 मुलं असतात. आमचं एकुलते एक मूल आहे, त्याचे लाड नाही करणार तर कोणाचे करणार? एवढं कमवतो कोणासाठी? अहो तो किंवा ती इतका हट्टीपणा करतात की शेवटी नाईलाज होतो आणि ते म्हणतील तसं करून टाकतो. सततची भुनभुन कोण ऐकत राहणार? अशी अनेक वाक्य आपल्या कानावरती पडत असतात. काही ना काही कारणांनी तुम्हीही मुलांचे सगळे हट्ट पुरवत असाल आणि त्यांनी काही मागितल्यावरती लगेचच ती गोष्ट पुरवत असाल. तर याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते समजून घ्यायलाच हवं. प्रसिद्ध पालकत्व समुपदेशक श्वेता गांधी यांनी या संदर्भात काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. अशा प्रकारचे पॅरेंटिंग मुलांसाठी आणि पालकांसाठीही कसे चांगले नसते याबाबत त्यांनी काही गोष्टी नेमकेपणाने सांगितल्या आहेत. त्या कोणत्या त्या आपण आता पाहूया. परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणजे काय? मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करणे, त्यांना नकाराची सवय न लावणे, ते मागत असलेल्या गोष्टींच्या आवश्यकतेचा विचार न करता मुलांना वस्तू पुरवणे, अशा प्रकारच्या पालकत्वाला परमिसिव्ह पॅरेंटिंग म्हणतात. अशा प्रकारच्या पालकत्वांमुळे मुले अधिकाधिक हट्टी बनत जातात. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने होणे अपेक्षित असते. जर तसे झाले नाही तर ते आक्रस्ताळेपणा करतात. अशा मुलांना नियम सीमा कळत नाही. विशेष म्हणजे जे पालक अशा प्रकारे मुलांच्या सर्व मागण्या पूर्ण करतात त्यांना स्वयंशिस्त व भावनिक नियमन करण्यात अडचणी येतात. या मुलांना समाजात वावरणेही अवघड होऊन जाते. असे होऊ नये म्हणून प्रेम आणि लाड करतानाच मुलांना शिस्त आणि नियम यांचीही ओळख वेळीच करून द्यायला हवी. आता हे करायचे म्हणजे नेमके काय करायचे ते पाहूयात. मुलांना शिस्त कशी लावायची? तर पहिलं आहे स्पष्ट सीमारेषा असाव्या. मुलांसाठी काही साधे व सोपे नियम आखावेत. त्या नियमांशी पालकांनी घट्ट असावे. त्यामुळे मुलांना नियम सीमा कळतात आणि त्यानुसार ते स्वतःला बदलतात. दुसरं आहे संतुलित शिस्त शिकवा. शिस्तीच्या बाबतीत कठोर नाही पण प्रेमळ, तरीही दृढ राहत नियमांचे पालन करत त्यामागचे उद्देश स्पष्टपणे समजावून सांगावेत. त्याचा मुलांच्या विकासासाठी नक्कीच फायदा होतो. तिसरं आहे आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडू द्या. त्यांचे परिणाम काय होतात हे त्यांना शिकू द्या. चौथा आहे भावनांवर नियंत्रण शिकवा. मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यास आणि त्यांचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यास मदत करायला हवी. यामुळे मुलांमध्ये नकळत शांत राहण्याची वृत्ती निर्माण होते. पाचवा आहे समस्या सोडवण्यास प्रोत्साहन द्या. मुलांना त्यांच्या समोर येणाऱ्या आव्हानावर उपाय शोधण्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी प्रोत्साहित करा. सहावा आहे स्क्रीन टाईम कमी करा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुलांना खेळ, वाचन अशा गोष्टींमध्ये रमवा जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम कमी होईल. स्क्रीन टाईमबाबतची सीमारेषा स्पष्ट असायला हवी म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. तर मंडळी, आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.